नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल. मी एक गुप्त बातमी घेऊन आली आहे. 1 मार्च ते 31 मार्च 2025 पर्यंत संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही लॉटरी जिंकली आहे, परंतु याबद्दल हुशारकी मारू नका. आजचा व्हिडिओ अगदी बारकाईने बघा. तुमच्या घरातील कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही, कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही. जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाशच करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चमत्कार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सांगणार आहे जी आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नाही. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून हा व्हिडिओ ऐका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करा. भक्तांनो, हा व्हिडिओ मनापासून लाईक करा. जय जय स्वामी समर्थ म्हणा, कारण मित्रांनो, ज्या भक्ताला हा व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहाल, त्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वादाचा कायम वर्षाव होईल. मित्रांनो, आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये अशी एक गोष्ट सांगणार आहे की जे तुम्हाला रातोरात करोडपती बनवणार आहे. हो मित्रांनो, अगदी शेवटची वेळ चालू आहे. जर तुम्ही अजूनही या चिन्हाकडे दुर्लक्ष केलं असेल तर आम्हाला देखील माहीत नाही की तुम्हाला पुन्हा कधी इतके मोठे संकट मिळतील. म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे ते मित्रांनो, तुमची कुंडली गेले अनेक वर्ष दुःखाने भरलेली आहे, पण आता तुमची सर्व दुःख दूर होणार आहेत, सर्व संकटे दूर होणार आहेत. मित्रांनो, तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे. मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये असल्यामुळे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होणार आहेत. तर मित्रांनो, तुमचे जीवन हे खूप मोठे होईल. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे. हा योग 70 वर्षातून एकदाच तयार होतो. याआधीही 70 वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता. तर मित्रांनो, कृपया हे समजून घ्या आणि सावधगिरी बाळगा. गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झालेली आहे. तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. आता तुम्हाला कशाची काळजी करायची गरज नाही. तुमच्या आयुष्यात जे काही संकटे आले होते ते आता दूर होणार आहेत. मित्रांनो, आम्हाला माहीत आहे की तुम्ही खूप चिंतेत आहात. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही चिंतेत आहात. खूप दुःख सोसले आहे. तुमच्या आयुष्यात खूप दुःख आले होते. तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा जादूटोणा करून फसवले सुद्धा आहे, पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाहीत आणि आतून मजबूत असल्यामुळे तुम्ही कायम सदैव हसत राहिला आहात. कारण तुमचे देव व देवींचे आशीर्वाद हे तुमच्या देवी देवतांचे आशीर्वाद तुमचे स्वतः रक्षण करत होते. त्यामुळे मित्रांनो, शत्रू तुमची इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान करू शकला नाही किंवा काही नुकसान करू शकत नाही आत्ता पण. परंतु मित्रांनो, आता शत्रूच्या या वाईट युतीचा आणि त्याच्या जादूचा परिणाम समाप्त होणार आहे. तुमचे दैनंदिन जीवन हे तुमचे दैवी जीवन खूप बदलणार आहे. म्हणूनच मित्रांनो, आता तुम्हाला या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे. जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा ते नेहमी उलटच होतं. तुमच्या आणि मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात. तुमच्या आयुष्यात अनेक दुःखसुद्धा आले आहेत. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या ज्या तुम्हाला समजूनही तुम्ही चुकल्या नाहीत. तुम्हाला ह्या समजत नाहीत, पण अचानक असं कसं घडलं, असं घडायला नको होतं. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागवू नका. मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे. मित्रांनो, मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात. तुमच्या आयुष्यात दुःख आहे. तुम्ही खूप रडत आहात. होय मित्रांनो, तुम्हाला कितीही कोणीही
कितीही कोणीही साथ देत नाही, कोणीही तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारत नाही. आज मी तुम्हाला या सर्व समस्यांचे समाधान सांगत आहे. तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होणार आहे. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला दुःख लपवायची गरज नाही. मित्रांनो, तुमच्या सुखाची जबाबदारी ही आम्ही घेतो. तुम्हाला बदल यामध्ये बदल तुमचा नक्कीच होणार. येत्या 24 तासात तुम्हाला ह्या बदल तुमच्या डोळ्यांनी दिसणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ म्हणजे एक कार्यक्रम चुकवू नका. या व्हिडिओमध्ये खूप खास आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला याहूनही मोठे सत्य सांगू. मित्रांनो, गेल्या 5 वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे. तुमच्या आयुष्यात खूप वेळा यश मिळाले आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही पडला आहात आणि प्रत्येक वेळी मित्रांनो तो तुझ्या नशिबाला दोष दिला आहे. प्रत्येक वेळी तुला वाटले की माझे नशीब वाईट आहे, नशीब माझ्या बाजूने नाही आणि तू नेहमीच निराश झाला आहे. तू नेहमीच पराभवाला समोर जावं लागलं. याचं कारण तुम्ही तुमच्या मेहनतीला कुठलीही कसर सोडली नाही. त्यामुळे नशिबाला दोष देणं तुम्ही आता थांबवा. या व्यक्तींशी तुमचे नाते तोडून टाकायचं आहे. तोच व्यक्ती आहे जो तुम्हाला त्रास देतो आहे. होय मित्रांनो, त्या सोबत तुमचं नातं तुम्हाला तोडून टाकायचं आहे. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात आनंदी राहण्याचे कोणतेही कारण शोधू शकता. अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे, त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचं आहे. तुमच्या आयुष्यात फक्त दुःखच घेऊन यायचं आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही विनाश कसा आणायचा तुमच्या आयुष्यामध्ये हेच फक्त तो व्यक्ती बघत असतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या जीवनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या जीवनापासून ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तर तुमच्या आजूबाजूलाच कोणीतरी आहे. म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला देखील सांगितलं होतं की तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणीही नाहीत. तुमचा स्वतःचा भाऊही नाही, तुमचा भाऊ मी नाही. तरच तुम्ही हे सत्य ऐका. मित्रांनो, कधी तुमच्या जवळचे लोक असतात तुमच्या जीवनाचे शत्रू आहेत आणि तुम्ही हे समजूसुद्धा शकत नाहीत. पण मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगणार आहोत. कारण आता तुम्ही खूप काही सहन केलं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख येऊन गेली आहेत. आम्हाला वाटते तुम्ही आता आनंदी असावं, कायम सुखी असावं. म्हणून मित्रांनो, सत्य ऐकण्यापूर्वी, त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आमचा उद्देश आहे की आम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर करू शकतो. आम्ही सर्व शत्रूंचा नाश करू शकतो, मित्रांना दूर करू शकतो आणि तसेच सांगत राहू. आयुष्यभर कटू सत्य म्हणूनच सदस्यत्व घेताना कंजूस होऊ नका. मित्र, बघ, ती व्यक्ती दुसरी कोणीही नाही तर ती व्यक्ती अशी आहे जी रात्रंदिवस तुमच्यासोबत असते. कधी तुमच्या घरी येते, कधी तुमच्या आजूबाजूला असते. हो मित्रांनो, हो, तो मुलगा माझा भाऊ आहे, तो मुलगा माझ्या मामाचा मुलगा आहे, असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक व माझे नातेवाईक तर नसावा ना. ही माझी सदिच्छा आहे की तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल. परंतु कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो तो म्हणजे हेच तुमच्या जीवनात जे काही घडते. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही मकर राशीच्या व्यक्तीची तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा मकर राशीचा व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आहे. होय मित्रांनो, धनुराशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकट आणत आहे. पण मित्रांनो, तुम्ही तुमचे कर्तृत्व हे चांगले ठेवा, त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी चांगल्या होतील. कर्मदाता हे भगवान शनिदेव आहेत, नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात. मित्रांनो, कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडके देतो. आणि मित्रांनो, आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ हे अवश्य देणार आहेत. माणसाचे फक्त चांगले कामच माणसाच्या बरोबरीने चालते. गेली 5 वर्ष तुम्हाला मोठे यश मिळाले नाही, पण
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तू कधी कोणाचा वाटा हिसकावून घेतला नाहीस. तुम्ही कधी कोणाचे फसवणूक केली नाही. कोणाशी खोटे बोलला नाही. तुम्ही कधी कोणाचा मानसुद्धा हिसकावून घेतला नाही. कधी कोणाचा अपमान केला नाही. हा तुमचा सर्वात मोठा मजबूत मुद्दा आहे. पण तरीही जगाने तुमची खूप बदनामी केली आहे. ज्या लोकांवर अन्याय झाला त्याची काळजी करण्याची तुम्हाला आता गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्याच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल. मग ते तुमच्या पाया पडतील. मग ते तुमच्या पायाशी येतील आणि तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुमची माफी मागतील आणि ती वेळ आता तुमची असेल. मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही थांबा. मित्रांनो, धनुराशीच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे शत्रू आहेत. आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये धनुराशीतील कोण आहे. आता हे तुम्हाला अवश्य बघायचं आहे. तुमच्या प्रियजनांमध्ये धनुराशीतील कोण आहे. मित्रांनो, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात मागे लागली आहे. ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्तसुद्धा करू शकते. तुम्हाला त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी राहावे असं वाटत नाही. बिलकुलसुद्धा वाटत नाही. तुमच्या आयुष्यात पुढे जाणे आहे म्हणूनच तुम्हाला या लोकांना टाळावे लागेल. या व्यक्तींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. नाहीतर तुमचं आयुष्य तुमचं उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि त्याचवेळी देव तुम्हाला या 24 तासात 3 मोठी चिन्हसुद्धा देणार आहेत. आता तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा येणार आहे. तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य येण्याची सुद्धा शक्यता आहे. वाढलेली दिसते. भरपूर पैसा येईल. मित्रांनो, एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून तुमच्या आयुष्यात इतका पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. होय मित्रांनो, तुम्ही याची कधी विचारही सुद्धा केला नसेल. आता जे काही तुमच्या हातात आहे ते आयुष्यात येणार आहे. हो मित्रांनो, पण मित्रांनो, तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे की तुमच्या यशाबद्दल हुशारकी. तुमच्या यशाबद्दल तुम्ही हुशारकी ठेवा. तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येऊन मग तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका. तो आनंद म्हणजे तुमच्या मनात ठेवा. आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल सांगत राहाल तर तुमच्या जीवनामध्ये आनंद बिलकुल राहणार नाही. तुमचा आनंद आयुष्यात कधीच टिकणार नाही. म्हणून हे तुम्हाला समजूतदारपणे व शांततेने समजून घ्यावं लागेल. काही चिन्ह हे देव देतात काही चिन्ह हे देव देत असतात असा. आता बघूया मित्रांनो, संपत्ती मिळण्याचे पहिले लक्षण म्हणजे काय आहे. तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गाय माता दिसेल. हे चिन्ह आपण एकदा पाहतो पण दिसत नाही. असे समजा की हे चिन्ह नाही तर वरील व्यक्तींचे हावभाव आहेत. हे काय आहे हे समजले नाही, परंतु मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. हे त्या 24 तासात तुम्हाला काही असा प्रकार दिसला तरीही त्याला किरकोळ समजू नका. कारण हे तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं संकेत आहे. गायी दिसणं त्यामुळे तुम्हाला धनाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. हे संकेत तुम्हाला भगवंताने दिलेले आहेत. हे चिन्ह समजले म्हणजे भगवंतांचे सरळ आशीर्वाद आहे. हे चिन्ह देवांची कृपा आहे. हे तुम्हाला तुमचे जीवन आनंदाने भरवायचे आहे. आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्या आयुष्य कसं आहे. त्यामुळे तुम्ही असं झाला आहात, त्यामुळे अडचणी आल्या आहेत. तुझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. तुझ्या आयुष्यात पैसा येईल, आनंदही येईल, सर्व गोष्टी पूर्ण होतील ज्याचा तो स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि तो पैसा तुझ्या पाठीशी उभा सुद्धा राहणार आहे. पण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल. त्याबद्दल तुम्हाला कोणीही समजून घ्यायचे नाही. या गोष्टी जितक्या
गुपित ठेवता येतील तितके गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंदीसुद्धा राहू शकत नाहीत. तुमच्या आयुष्यात सर्व चांगले होईल. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहाने साजरा करायला सुरुवात करा. मग आनंद घ्यायला त्याचा आनंदसुद्धा घ्यायला सुरुवात करा. तर अशा प्रकारे जीवन आनंदी होते. मग तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनातील समस्या कशा आहेत, परिस्थिती कशी बदलते आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा आहेत. क्षणार्धात तुम्ही आनंदाकडे वळता. कारण मित्रांनो, आम्हाला माहीत आहे की तुम्ही गेल्या काही वर्षांपासून खूप मेहनत केली आहे, परंतु लोकांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही. ते लोक तुमचा कायम पाय खाली ओढत राहिले आहेत आणि आता तुम्हाला त्या लोकांची वेळ सांगण्याची शक्यता आहे. सांगितल्यामुळे त्या लोकांना तुम्ही स्वतःला ओळखले आहेत. आता तुम्ही वेळच्या वेळी डोळे उघडून आणि लोकांपासून तुम्ही सावध राहा. जीवन एक प्रकारे सुधरेल. मी हे अवश्य करेन असे मनामध्ये कायम धरा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तसेच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय जय माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ टाईप करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय श्री लक्ष्मी माता, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज की जय.